साताऱ्यातल्या ड्रग्ज विक्री प्रकरणी सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली। एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या जमिनीमध्ये असलेल्या रिसॉर्टमध्ये ड्रग्ज विक्री चालत असल्याचा आरोप अंधारे आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आणि या प्रकरणी निष्पक्ष चौकशीसाठी शिंदेंना पदापासून काही काळ दूर ठेवण्याची मागणी अंधारेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली। दरम्यान शिंदे कुटुंबाच्या बदनामीचा कट असल्याचा आरोप प्रकाश शिंदेंनी केलेला आहे। मी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते। प्रकाश शिंदे वेगळाच माणूस आहे अशी स्टोरी चालू होती। आता ते प्रकाश शिंदे जर प्रकाश झोतात आलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करताना आपण डीसीएम असल्याचा प्रभाव तपास यंत्रणेला प्रभावित करू शकतो असं वाटत असेल आणि आपल्याला खरंच सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या लेकरांची काळजी असेल तर तो तपास निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी आपण काही काळ बाजूला थांबावं। माझा जागेशी काही संबंध नाही। उबाटा आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आणि खोटे आहेत। केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते केले जात आहेत। केवळ राजकीय दोषापोटी हे सर्व आरोप केले जात आहेत। आमच्या कुटुंबाला बदनाम कट रचला जातोय। बदनामी करणाऱ्या कायदेशीर नोटीस मी देणार आहे। त्यांनी आरोप मागे घेतले नाही तर त्यांच्या विरोधात आबरू नुकसानाचा दावा दाखल केला जाईल।